नमस्कार, मी रेणुका. करिअर टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन संकल्प असतील, जुनं थोडंसं मागे ठेवून नवीन गोष्टींचा तुम्ही आता पाठलाग करणार आहात. पण हे पाठलाग करताना आपलं ध्येय काय आहे हे निश्चित करण्याची खूप गरज आहे आणि म्हणूनच आजचा टॉक टाइम्स आपला विषय आहे ध्येय निश्चिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माइंड वर्क्स ट्रेनिंगच्या संचालिका स्वप्ना पाटकर आता आपल्या सोबत आहेत. स्वप्ना, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि तुमच्या प्रश्नांची देखील वाट बघतो आहोत. खास करून ध्येय निश्चित करताना ज्या अडचणी येतात, ध्येय निश्चित केल्यानंतर नेमकं काय काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263. आणि आपण इथे चर्चेला सुरुवात करतो आहोत आणि अगदी सुरुवातीला कार्यक्रमाच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि तुमची ध्येय निश्चित करण्यासाठी देखील. स्वप्ना, सगळ्यात आधी नवीन वर्ष अगदी नवीन वर्षाची सुरुवात होते आहे. शुभेच्छा तर आपण देत असतो, पण मनात असं असतं की आपणही काहीतरी करायला हवं आहे. ध्येय निश्चित करताना कोणकोणत्या गोष्टी आपण खरं तर लक्षात ठेवायला हव्यात? मला असं वाटतं की दरवर्षी नवीन वर्ष झालं की प्रत्येकाचे अनेक संकल्प असतात, जे मला वाटतं जानेवारीत सुरू होतात आणि फेब्रुवारीपर्यंत बारगळलेले असतात. कारण चिकाटीने त्या गोष्टींना धरून ठेवणं हे फारसं आपल्याला हल्ली जमत नाही. फास्ट फूड, फास्ट सगळंच हवं असतं आपल्याला. त्यामुळे आज केलेला विचार हा आत्ताच्या आत्ता नाही झाला तर सोडून द्यायचा. ह्याच विचारसरणीमध्ये हल्लीची यंग जनरेशन म्हणतात ती चाललेली आहे. त्यामुळे ध्येय सिद्धी वगैरे ह्याला फार महत्त्व दिलं जात नाही. हल्ली तर सगळे अर्धा वेळ मोबाईलमध्येच असतात, स्वतःला वेळ देत नाहीत. फार वेळ व्हॉट्सॲपवर असतात, फार वेळ ईमेलवर असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला काय हवंय हे पहिलं शोधायला हवं. बऱ्याचदा म्हणजे मी माझ्या ट्रेनिंग्समध्ये, कार्यशाळेमध्ये एक गोष्ट नेहमी सांगते सगळ्यांना की एक म्हातारा उभा होता एका चौकामध्ये. एक गृहस्थ आले आणि त्यांनी विचारलं की मला जरा इथला बरोबर मार्ग कोणता ते सांगा. त्यांनी सांगितलं इथे डावीकडचा रस्ता आहे तो घ्या. थोडा वेळ पुढे गेल्यावरती परत आला आणि म्हणाला तुम्ही मला चुकीचा रस्ता सांगितलात. त्यांनी म्हटलं तुम्हाला कुठे जायचं हे तुम्ही मला सांगितलंच नाही. त्यामुळे आपल्याला कुठे जायचंय हे माहित नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. सगळेच रस्ते बरोबर असतात. तुम्हाला कुठे जायचंय हा पहिला विचार करा या नव्या वर्षामध्ये. जरूर. स्वप्न, पण म्हणजे ध्येय जसं आपण म्हणतोय की फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की अमुक अमुक परीक्षेत मला पास व्हायचं आहे. खास करून आपण काय परदेशी शिक्षण असेल, एखाद्याचं म्हणणं असेल की मला राग कमी करायचा आहे, एखाद्याचं म्हणणं असेल की मला वजन कमी करायचं आहे. अशी अनेक ध्येय समज जर आपण समोर ठेवली तर तो जो एक आपण म्हणू शकतो की डेडलाईन असते ती सेट करणं किती महत्वाचं असतं? अगदी महत्वाचं असतं. कारण आज मी म्हटलं की मला राग घालवायचा आहे, पण आज घालवायचा आहे, उद्या घालवायचा आहे, पुढल्या वर्षी घालवायचा आहे की 4 जन्मांनंतर घालवायचं आहे, हे जिथपर्यंत मी सेट करत नाही तिथपर्यंत काही होऊ शकत नाही. बऱ्याचदा काही लोक काही गोष्टी ठरवतात पण अशी अनेक वर्ष लोटली तरी ते पूर्ण होत नाही, कारण त्यांनी काहीही डेडलाईन दिलेली नसते स्वतःला. हल्ली आपण ट्रॅफिकमुळे बऱ्याचदा अडकून पडतो. त्यामुळे किती वेळ लागेल, किती वेळ आपण ट्रॅफिकमध्ये अडकू, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण घरून निघतो. तसंच मला वाटतं आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी कुठेतरी डेडलाईन सेट केली पाहिजे. उद्या पाहू, परवा पाहू मध्ये जी लोक अडकून पडतात त्यांचं काहीच होत नाही. जरूर. आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झाली. स्वप्न, आपण प्रश्न घेऊयात. आपल्याला पहिला प्रश्न राजू देशमुख ठाण्याहून विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी जस्ट आता न्यूज चॅनल बघत होतो तर मला एकच प्रश्न आला की इच्छा आणि ध्येय यातला फरक. आता मला सानिया नेहवाल आपली बॅडमिंटनपटू आहे, त्यांचा प्रश्न म्हणजे त्यांनी म्हणजे फार इन्सिस्ट करतात सरकारवर की मला पद्मभूषण पाहिजे, पद्मभूषण पाहिजे. हे त्यांचं ध्येय आहे की इच्छा आहे? म्हणजे याच्यात मला फार कन्फ्युजन वाटत आहे नव्या वर्षात 2015. थोडासा प्रश्न वेगळा आहे. याचं उत्तर यांच्याकडून जाणून घेण्यापेक्षा तुम्ही जे आता बॉक्समध्ये जो एक महत्वाचा मुद्दा आहे इच्छा आणि ध्येय याच्यामधला जो फरक आहे काय तो आपण समजून घेऊयात. त्याच्यातला फरक आपण कसा स्पष्ट करूयात? आपण दिवसात करोड इच्छा करतो पण त्यातली ध्येय फक्त 1-2 असतात. तर मला वजन कमी करायचंय ही इच्छा म्हणून आपण अनेक वर्ष करू शकतो, पण जेव्हा आपण त्याला एखादी डेडलाईन सेट करतो, आपण एखादा प्लॅन आखतो, तेव्हा ते ध्येय बनतं. ज्या ज्या तुमच्या इच्छांना तुम्ही एक डेडलाईन दिली आहे किंवा त्या संदर्भात आपण काय करायचं, कसं करायचं हा प्लॅन केलाय त्याला तुम्ही ध्येय म्हणू शकता. त्यामुळे कोणतंही ध्येय साधायचं असेल तर इच्छा ही कुठली तरी एक बाउंड्री आपल्याला थोडंसं क्रॉस करून पुढे यावं लागतं. इच्छा आपण रोजच करत असतो. जरूर. पण ध्येय सेट करताना देखील म्हणजे ध्येय निश्चिती जसं आपण आजचा विषय करतो आहोत तिथे पोचेपर्यंत मधला जो मार्ग असतो तो देखील थोडा अडचणींचा असतो. आपण म्हणू शकतो की आज करे सो कल कर असं सतत 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 पुढे जात असतं. त्याच्यावर ठाम होण्यासाठी, पक्क होण्यासाठी जी मनाची तयारी असते तिथे कशी सुरुवात करायची?
मला खरं असं वाटतं की माणसाला मनापासून जे हवं असतं त्याच्यापासून त्याला कोणीच रोखू शकत नाही. एखादी गोष्ट तुम्ही नाही करत आहात ह्याचा अर्थ तुम्हाला ती नको आहे. ज्या दिवशी तुम्हाला ती खरंच हवी असते ना, तुम्ही जीव ओतून ती करायला लागता. मला असं वाटतं की पहिलं म्हणजे तीव्र इच्छा. हा टप्पा तुम्ही थोडासा ओलांडलात की नंतर ते ध्येयापर्यंत पोचतच. अडचणी येतात, काही परिस्थिती असतात ज्या अडचणी म्हणून आपल्या समोर येतात, काही माणसं अडचणी म्हणून आपल्या समोर येतात, पण त्याचा अर्थ थांबायचं असं नाही. जर तुम्ही थांबलात म्हणजे ती इच्छा होती आणि तुम्ही पुढे गेलात म्हणजे ते ध्येय होतं. जरूर. आपल्याला प्रश्न विचारतायत अमोल लोंढे हिंगोलीहून. विचारा अमोल. मॅडम, ध्येयप्राप्तीसाठी आर्थिक टंचाईचा आणि मानसिकतेचा गरज आहे ग्रामीण भागामध्ये, तर नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? नाही, मला प्रश्न कळला नाही. आर्थिक आणि मानसिक जी ताकद असते त्या अडचणी सतत येत असतात. तो म्हणतोय मी ग्रामीण भागात राहतो, तर अशा वेळेला मी कसं स्वतःला ठाम ठेवू ध्येय निश्चित करण्यासाठी? मला खरं असं वाटतं की कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद कौशल्य ह्यावर आपण खूप भर देतो हल्ली. लोकांशी कसं वागावं, लोकांशी कसं बोलावं, पण सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःशी कसं बोलता. तुम्ही जेवढं निगेटिव्ह नकारात्मक स्वतःशी बोलाल तेवढेच तुमची मानसिक पातळी ढासळत जाते. तुम्ही स्वतःशी पॉझिटिव्ह सकारात्मक बोलत राहिलात तर तुम्ही स्वतःच्या इच्छांना, ध्येयांना आणि शक्तीला खत पाणी घालत राहता. म्हणजे थोडासा वेळ घेते मी आणि सांगते की हिमेश रेशमी यांची तुम्ही गाणी ऐकली असतील. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा 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 आजा. अजून कोणती आपल्याला माहिती आहेत? आशिक बनाया, आशिक बनाया, आप सुरूर, तेरा 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 सुरूर. या गाण्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती काय? ती म्हणजे रिपिटेशन. शब्द रिपीट होतात. आपला जो मेंदू आहे त्याला अशी अक्कल आहे असं आपण नाही म्हणायला हवं. मॅजिशियन म्हणजे जादूगाराची टोपी असते ना, तसाच असतो आपला मेंदू. आपण त्यात जे टाकू तेच बाहेर येतं. तुम्ही वाईट गोष्टी टाकल्या तर वाईट बाहेर येणार आणि चांगल्या टाकल्या तर चांगल्याच बाहेर येणार. तुम्ही दिवसामध्ये स्वतःला 10 वेळा म्हणा की मी वाईट आहे, मी वाईट आहे, मी वाईट आहे. तुम्हाला असं वाटायला लागेल की मी वाईट आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल मी चांगला आहे, मी चांगला आहे, मी चांगला आहे, तुम्हाला चांगलं वाटेल. ज्या दिवशी सकाळी उठून तुम्ही म्हणता आजचा दिवस खूप खराब आहे, तो खराबच जातो. आणि ज्या दिवशी उठून तुम्ही म्हणता की आजचा दिवस मला असं वाटतं खूप चांगला जाणार आहे, त्या दिवशी चांगला जातो. तुमचा सेल्फ टॉक म्हणजे तुम्ही स्वतःशी जो साधता तो संवाद फार महत्वाचा आहे. मानसिक बळ मिळवण्यासाठी हाच संवाद महत्वाचा. आणि आर्थिक म्हणजे आपल्याला बरीच लोक असतात मदतीला, बऱ्याच संस्था आहेत मदतीला. अभ्यास, ज्ञान वाढवणं महत्वाचं, कारण बऱ्याचशा ठिकाणून आपल्याला मदत मिळू शकते पण आपल्याला ते माहित नसतं. मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्याला जे काय हवंय त्यासाठी 4 गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस करावा. ते म्हणजे ज्ञान, आपल्याला हवंय त्याचं ज्ञान मिळवावं. कौशल्य, ते करण्यासाठी कौशल्य असावं. आपल्या सवयी सुधाराव्या जेणेकरून आपल्याला जे हवंय त्यासाठी त्या उपयोगी पडतील. आणि मला असं वाटतं की लोकांशी चांगले संबंध ठेवावे, कारण कोण आपल्या कधी कामी येईल आपल्याला माहित नसतं. बऱ्याचदा आपण नवीन नवीन लोकांना भेटतो, त्यांच्याकडनं शिकता येतं. काहीतरी चांगलं शिकत राहावं सतत, लहान मोठ्या सगळ्यांकडून. जरूर. अगदी खूप छोटे छोटे मुद्दे आहेत आपल्या रोजच्या आयुष्यात, आपण त्याच्याशी इतके वेळा डील करत असतो. आपल्याला पुढचा प्रश्न रवींद्र कुडाळकर नाशिकहून विचारतायत. विचारा. नमस्कार. सर्वप्रथम IBN लोकमतला मनपूर्वक धन्यवाद यासाठी की ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या क्षेत्रामध्ये गेले वर्षभर आम्हाला खूप छान छान आणि विविधांगी विषय आपण दिलेत. आणि टॉक टाइमच्या सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे मॅडम की कधी कधी संभ्रमावस्थेमध्ये माणूस नीट ध्येय निश्चित करू शकत नाही आणि गाठू शकत नाही. आणि दुसरं असं की एखादा व्यक्ती वर चालला असेल तर पाय खेचणारे अनेक जण असतात. त्यामध्ये कधी कधी राजकारण आडवं येतं, अनेक परिस्थितीजन्य गोष्टी असतात. तर या बाबतीत मग ध्येय निश्चिती कशी करावी? जरूर. सर्वात मुद्दा महत्वाचा त्यांनी म्हणजे आता म्हटलं की संभ्रम होतो, इकडे जायचंय का इकडे जायचंय, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? परिस्थिती आणि लोक यांनी आपल्याशी मैत्री करावी आणि आपल्याशी चांगलं वागावं याआधी आपण स्वतः आपल्याशी मैत्री करणं फार गरजेचं आहे. जे मी मगाशीच म्हटलं की स्वतःशी जर तुम्ही संवाद साधत असाल तर तुम्हाला हा संभ्रम कधीच होणार नाही. अनेकदा मलाही होतात संभ्रम. एक कागद आणि पेन घेऊन बसते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्याचे 2 कॉलम करा. आपण एखादी गोष्ट करायला घेतल्यावर त्याच्यातनं आपल्याला मिळणारी पॉझिटिव्ह फळं आणि निगेटिव्ह ह्याची यादी बनवा. सोपं असतं. आपणच आपला मित्र बनवून आपल्याला स्वतःला जर ऍडवाइस करत असलो तर आयुष्य फार सोपं होतं. कारण बऱ्याचदा आपल्याला जे ऍडवाइस करणारी लोक असतात त्यांचेही काही हेतू असतात. बऱ्याचदा काही लोक स्वतःहून आपल्यासमोर अडचणी निर्माण करतात, जसं यांनी म्हटलं. त्यामुळे आपण आपला मित्र होणं फार गरजेचं आहे.
आपण जर आपले मित्र असू आणि आपणच आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सक्षम असू तर मला वाटत नाही आपल्याला संभ्रम होतात. संभ्रमातनं बाहेर पडण्यासाठी स्वतःचे मित्र व्हा. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न गिरीश भोये विचारतायत वाशिमहून. विचारा गिरीश. गिरीश, आपला प्रश्न विचारा. गिरीश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जसं ते म्हणाले की अडथळे खूप असतात, पण याच्यानंतर म्हणजे संभ्रमावस्थेतून आता आपण पुढे गेलो, ध्येय गाठण्याची पहिली पायरी आपली असते, तिथे आपण म्हणू शकतो की तिथे आपली इच्छाशक्ती खूप प्रबळ असते की आता मला अचीव्ह करायचंच आहे, मला हे साध्य करायचंच आहे. त्याच्यामध्ये खूप टप्पे असतात की आपण पुन्हा थोडंसं मागे वळून बघू शकतो किंवा त्याच्यात अडचणी येऊ शकतात. या मधल्या प्रोसेसमध्ये आपली मनावरची जी ताबा आहे तो तसाच ठेवण्यासाठी काय काय करता येईल? मला असं नेहमी वाटतं की आई हा फार महत्वाचा शब्द आहे. पोरांनी कितीही नखरे केले, कितीही रडारड केली, काहीही केलं तरी आई सगळं चालवून घेते. प्रत्येक मनुष्याला स्त्री असो किंवा पुरुष थोडासा आईपणा आणायला हवा. आपण करतोय त्यावर आईसारखं प्रेम करा. तुम्ही कधीच मागे हटणार नाही. तुम्ही हे पाहाल की म्हणजे माझा हा असा अनुभव आहे की मी एकदा डॉक्टर विजयकर आहेत, होमिओपॅथीचे फार मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे बसलेले, त्यांच्या एक आई बसली होती, तिच्यासोबत एक असा मेंटली रिटायर्डेड मुलगा होता आणि एक असा नॉर्मल मुलगा होता. दोघांकडेही तिचं लक्ष होतं. तेवढ्याच प्रेमाने ती दोघांकडे बघत होती. आपल्या चुका आणि आपण केलेल्या चांगल्या गोष्टी यांच्याकडे आईसारखं पाहूनच आपण पुढे जाऊ शकतो. जर चिकटून राहायचं असेल तर आई व्हा. आई ही पोरांना कधीच सोडत नाही. जरूर. आणखीन खूप छान छान खरं तर तुम्ही छोट्या छोट्या उदाहरणातून हे आणखीन सांगताय, त्यामुळे ते आणखीन लोकांपर्यंत पोहोचेल देखील. त्यांच्याशी गप्पा अशाच सुरू ठेवणार आहोत. तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोय. एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकपूर्वी आमचा नंबर पुन्हा एकदा घ्या, जो आहे 02266899263. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला डोंबिवलीहून भारत वावळ प्रश्न विचारतायत. विचारा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की ध्येय निश्चित करण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या समोर उभ्या असतात आणि ह्या अडचणींना समोर जाताना देखील कधी कधी आपलं ध्येय निश्चित ही पूर्ण होऊ शकत नाही. अशा प्रसंगी आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. आपण थोडंसं हा मुद्द्याला आधी स्पर्श केलेला आहे. मला असं वाटतं तिथे टिकून राहण्यासाठी एकाग्रता किती महत्वाची आहे या विषयावर आपण बोलू शकतो का? मला असं वाटतं की सगळ्यांचा फोकस आहे त्या बाहेरून येणाऱ्या अडचणींवरच आहे. म्हणजे जे लोक करतात ते अडथळे किंवा परिस्थिती ह्या सगळ्याकडे कल असतो लोकांचा, कारण स्वतःला ब्लेम करायला फार लोकांना आवडत नाही. पण अनेकदा अडचणी ह्या आतूनच आलेल्या असतात. आपणच स्वतःला कमी समजतो, आपल्यालाच वाटतं आपल्याला जमणार नाही, किंवा आपणच सगळ्या नकारात्मक गोष्टी डोक्यामध्ये भरून जे होऊ शकतं ते करत नसतो. त्यामुळे स्वतःचा, जसं मी मगाशी म्हटलं की स्वतःशी चांगले संवाद साधणं, मोठ्या माणसांनी आयुष्यामध्ये काय काय केलं ह्याचं वाचन करणं किंवा त्यांचं आयुष्य फॉलो करणं, ह्यातनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. फार छोट्या छोट्या गोष्टी असतात, फार छोटी छोटी लोक असतात जे आपल्याला काहीतरी शिकवून जातात. त्याच्यातनं काहीतरी आपण शिकत राहिलं पाहिजे. कारण चिकटून राहणं म्हणजे प्रत्येकाची एक प्रक्रिया असते आयुष्यामध्ये जगण्याची. प्रत्येकाचा स्ट्रेस रिलीजचा एक वेगळा फॉर्म्युला असतो. तणावमुक्तीसाठी काही लोक गातात, काही लोक नाचतात, काही लोक झोपतात, काही लोक मित्रांबरोबर फिरायला जातात. असा सेट फॉर्म्युला चिकटण्यासाठी असं आयुष्यात काहीच नाही. पण मला असं वाटतं बेसिक हे आहे की स्वतःशी चांगलं बोलणं आणि इथेच टिकून राहायचं हे स्वतःला सतत सांगत राहणं, मी इथेच राहणार. ऑटो सजेशन ह्याच्याबद्दल आपण कोणी ऐकलं असेल की नाही मला माहित नाही, पण क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन आणि ऑटो सजेशन हे दोन फॉर्म्युले आहेत. ऑटो सजेशन म्हणजे आपण ध्येय ठरवायचं आणि त्याबद्दल सतत लिहत राहायचं. आता साधारण मला समजा एक पुस्तक प्रकाशित करायचंय मे मध्ये, तर 13 मे 2015 माझं पुस्तक प्रकाशित होणार आहे असं मी दिवसामध्ये जर रोज लिहायला लागले 100 वेळा 200 वेळा एक डायरी घेऊन, तर साधारण फेब्रुवारीपर्यंत मला असं लक्षात येतं की घडामोडी तशाच दिशेने होत आहेत. कारण मीच स्वतःला सांगते की होणार आहे होणार आहे होणार आहे, त्यामुळे आपली पावलंही त्याच दिशेने पडतात. तसंच क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्याला जे व्हावं असं वाटतं त्याची चित्र डोळे मिटून पाहणं. एकदा तुम्ही डोळे मिटून ती चित्र पाहायला लागलात की उघड्या डोळ्यांनीही तुम्हाला तीच चित्र दिसायला लागतात. तुमचं कृत्य, तुम्हाला जे काय हवंय त्याच्याच दिशेने जायला लागतं आणि तेच तुम्हाला ध्येयसिद्धीकडे घेऊन जातं. निश्चितच खूप महत्वाचे दोन मुद्दे आहेत की खरं तर या गोष्टींचा आपण सातत्याने जर विचार केला तर आपण ध्येय निश्चितच गाठू शकतो. आपल्याला प्रमोद गाडेकर शिर्डीहून प्रश्न विचारतायत. विचारा प्रमोद. हा मॅडम, तुम्ही आजचा जो विषय घेतला तो फारच सुंदर आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि माझा प्रश्न असा होता की आपण ध्येय
ध्येय निश्चिती करतो एक म्हणजे समजा शैक्षणिक क्षेत्राची, पण त्यामध्ये फार प्रॉब्लेम येतात आर्थिक आणि सामाजिक सुद्धा. तर मी असं एका मुक्त विद्यापीठातून शिक्षण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येतात फार, त्यामुळे ते पुढे होऊ शकत नाही. तर ते ध्येय तसंच ठेवून पुढे जाणं योग्य आहे की शिक्षण सोडून आपल्या जे वैयक्तिक कामांना प्राधान्य देणं योग्य आहे? एकतर सगळी सुरुवातीला म्हणजे स्वप्नाकडे जाण्याआधी तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात. मी अनेक लोकांना ओळखते जे शिकतायत आणि कामं देखील करतायत. त्यामुळे असे अनेक ऑप्शन असतात. काउन्सिलिंग हा प्रकार आपल्या इकडे भारतामध्ये त्याला काही फार महत्व दिलं जात नाही. बऱ्याचदा सायकॅट्रिस्टकडे जाणं किंवा काउन्सिलरकडे जाणं म्हणजे ह्याला वेळ लागलाय का असं समजलं जातं. पण मला वाटतं जेव्हा तुम्हाला स्वतःची उत्तरं मिळत नाहीत तेव्हा काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग असो, फायनान्शियल काउन्सिलिंग असो, एज्युकेशन काउन्सिलिंग असो, अनेक लोक आहेत जे अशा प्रकारची काउन्सिलिंग देतात. त्यांना भेटून त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेणं हे फार महत्वाचं आहे. कारण अनेकदा आपल्याकडे कमी माहिती असते म्हणून आपल्याला ऑप्शन्स मिळत नाहीत. त्यामुळे ऑप्शन्सची माहिती घेतली तर नक्की तुमच्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन मिळेलच. बरोबर. म्हणजे इतरही पर्यायांचा त्या दिशेनं जाताना विचार करणं गरजेचं आहे. जरूर. इतरही प्रश्नांचं आपण पुन्हा भेटणार आहोत, पण एक ब्रेक घेतल्यानंतर पहा फक्त IBM लोकमत. डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आलेलो आहोत. आतापर्यंत आपण बघितलं की ध्येय निश्चिती आणि त्यासाठी जाण्याचा मार्ग असेल, मदत कोणाची मिळू शकते याविषयी बोललो. पण जरी अडचणी आल्या स्वप्नात त्यावर मात करत पुढे जाणं देखील तितकंच गरजेचं असतं. अडचणींवर या आता जे काही सगळे आपल्याला फोन कॉल्स आले त्यांना तुम्ही काय म्हणाल? मला वाटतं अडचण हा सगळ्यांचा आवडीचाच शब्द झालेला आहे. कारण अडचणी पुढे कोणी जातच नाहीये. चूक अशी होते आपली की अडचण काहीतरी असते आणि आपण मार्ग काहीतरी वेगळाच काढत असतो त्याचा. बर. खरी अडचण काय आहे आणि त्याचा खरा मार्ग काय आहे हे शोधणं महत्वाचं. माझी एक केस सांगते मी. KC कॉलेजमध्ये मी शिकवते सुद्धा मॅनेजमेंटला. एक आहेत माझी स्टुडंट आहेत, नाव नाही घेणार मी, पण त्याची आई आली आणि मला सांगत होती की हा मुलगा आतापर्यंत अगदी चांगला शिकणारा मुलगा, टॉपर, अगदी पहिलीपासूनची प्रगती पुस्तकं माझ्याकडे घेऊन आली आणि प्रत्येक क्लासला पहिला रँक, पण आता हा फेल होतोय, काय कळत नाही का ते. आधी हा 3 तास अभ्यास करायचा, हल्ली आता 4 तास त्याला अभ्यासाला लावलाय तरी काही फरक दिसत नाही. म्हणजे त्यांची अडचण होती की मुलगा चांगला अभ्यास करू शकत नाही, पास होत नाही. तर त्यांनी मार्ग काय काढला की 3च्या ऐवजी 4 तास अभ्यास करेल म्हणजे पास होईल. पण हा खरा मार्ग नव्हता. काउन्सिलिंग वगैरे हे सगळं झालं, त्याच्याशी मैत्री करून बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला अभ्यास करावासा वाटत नाही. आणि आईसमोर काही बोलायला तयार नव्हता. तर आईला बाहेर बसवून मग त्याच्याशी थोडंसं बोलणं केलं. तेव्हा लक्षात आलं की प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे आणि त्याच्यावरती मार्ग काहीतरी वेगळाच काढला जातोय. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला एक अडचण येते तेव्हा तुम्ही का हे 5 वेळा स्वतःला विचारा. ह्या मुलाच्या बाबतीत मी तसंच केलं. अभ्यास करत नाही का पहिल्यांदी, तर लक्ष लागत नाही. दुसऱ्यांदी लक्ष का लागत नाही? कारण घरामध्ये खूप भांडणं असतात. घरामध्ये खूप भांडणं का असतात? तर आई वडिलांचं पटत नाही. आई वडिलांचं का पटत नाही? तर वडिलांना आई घरी येऊन राहिली हे आवडत नाही. म्हणजे प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे. मुलाला तुम्ही 10 तास जरी अभ्यासाला बसवलं तरी तो पास होणार नाहीये. कारण घरातली भांडणं हा प्रॉब्लेम आहे. अडचण भांडणं आहे. तुम्ही भांडणं बंद नाही केली तर हा पास होणार नाही. त्यामुळे खरी अडचण काय आहे हेही अनेकदा आपल्याला माहित नसतं. अडचण आहे हे माहित असतं फक्त. त्यामुळे खरी अडचण काय हे जर कळलं तर तुम्हाला खरा मार्ग मिळेल. जरूर. स्वतः जसं मी म्हणाले की मूळ कारणापर्यंत आपण खरं तर तिथे पोहोचलं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये ध्येय गाठताना अडचणी तर येतात, पण काही काहीला स्वतःचा शोध देखील आपण घेत असतो की आपण स्वतः देखील खूप डेव्हलप होत असतो की आता मला हे अचीव्ह करायचं आहे. माझ्यातले बदल जे असतात त्याच्या देखील आपण पाठलाग करत असतो. पण ध्येय निश्चित करताना कदाचित असं देखील वाटू शकतं की कदाचित माझा मार्ग थोडा वेगळा आहे, हे मला जड जात आहे. अशा काही केसेस येतात तुमच्याकडे? अशाही अनेक केसेस येतात. स्वसंवाद, सेल्फ अवेअरनेस जे मी नेहमी सांगते की आपण आपल्याशी बोललो की आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं कळतं. आता मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, पण मला ट्रेनिंग आवडतं हे मला आयुष्यात खूप उशिरा कळलं. पण मला जेव्हा कळलं तेव्हा मी प्लॅन केलं आणि आता मी ट्रेनिंग करते. असंच करता येतं माणसाला. आपल्याला काय हवंय आपण आपल्याशीच बोलून शोधू शकतो. दुसऱ्यांना विचारून त्याचं काही आपल्याला उत्तर मिळत नाही. जरूर. आणि जसं तुम्ही म्हणाला की तुमच्या फील्डमध्ये असेल किंवा कोणाचंही क्षेत्र असेल की सतत शिकत राहणं, जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही देखील ट्रेनिंगला जात असता,
तो जो एक स्वतःला सतत अपग्रेड करण्याचा एक ते पण देखील एक ध्येय आहे असं मला म्हणायला पाहिजे. त्याच्यासाठी स्वतःची तयारी तुमची कशी असते? काही लोकांना वाटतं की आपल्याला जे माहिती आहे ते ब्रह्मज्ञान आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. पण बऱ्याचदा आपल्याला छोट्या लोकांपासून, वेगळ्या लोकांपासून खूप काही शिकायला मिळतं आणि आपल्याला जे माहित नाहीये ते नव्याने कळतं. ही माहिती घेत राहणं हीच ध्येयसिद्धी मी खरी मानते. कारण शेवटी तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमीच असतं. त्यामुळे शिकत राहावं, वाचत राहावं, जे काय आपल्या हाती येईल ते वाचावं, ज्याच्याकडून शिकता येईल शिकून घ्यावं, नव्या नव्या गोष्टी करायला. आपण रेस्टॉरंटमध्ये जातो एखाद्या जेवायला, तेव्हा पण आपण तेच मागवतो. नेहमीच्या रेस्टॉरंटला जायचं, नेहमीचं मागवायचं, तीच उशी, तोच बेड, तेचची जी आपल्याला सवय लागलेली आहे, त्यातनं थोडंसं बाहेर पडून मला वाटतं काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करावा या वर्षामध्ये. जरूर. खरं तर संकल्प खूप आहेत आणि त्याच्या दिशेने तुम्ही जसं म्हणताय की आपली खरं तर वाटचाल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ध्येय निश्चिती करण्यासाठी तुम्ही आज मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि आज टॉक टाईममध्ये इथेच थांबतो, पण तुमचं ध्येय निश्चित करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी IBN लोकमतच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा. फक्त IBN लोकमत.